बातमीपत्राच्या सुरुवातीला खास रिपोर्ट आहे पुण्यामधून। पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतल्या गल्ल्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली आहे। बांगलादेशी तरुणींच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांना वेश्या व्यवसायात अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता। महत्त्वाची बाब म्हणजे सुटका करण्याच्या मागणीसाठी आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला एका महिला पोलीस हवालदारानंच पुन्हा त्याच नरकात ढकलल्याची बाब समोर आली होती आणि त्यावरून पुण्यामध्ये खाकीवरच मोठी नाराजी व्यक्त केली जाते। नेमकं काय घडलं होतं पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये बुधवार पेठेत कशा प्रकारे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलंय पाहूया त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीद घेऊन म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण आणि दुष्टांचा निग्रह करण्यासाठी पोलीस काम करतात। पण पुण्यात एका महिला पोलीस हवालदाराच्या कृत्यानं खाकी डागाळली आहे। मदतीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा वेश्या व्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय। त्यासाठी सौदेबाजी देखील झाल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस हवालदारावर गंभीर आरोप करत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मनीषा पुकाळे असं निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिसाचं नाव आहे। बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांकडून झालेलं कोम्बिंग ऑपरेशन खरोखर कौतुकास्पद आहे। कारण या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेक बांगलादेशी जिहादी मिळून आलेले आहेत। त्याचप्रमाणे व्यसनाचं अनेक साहित्य जसं की इंजेक्शन्स, गांजा, चरस या गोष्टींचं देखील हाती त्यांना लागलेले आहेत या गोष्टी। परंतु तिथे सापडलेली एक बांगलादेशी महिला, त्या मुलीला एका महिला पोलिसांनी पुन्हा कुंटणखान्यामध्ये पाठवून खूप मोठी चूक केलेली आहे। कारण त्या कुंटणखान्यामध्ये असलेल्या अनेक बांगलादेशी मुली, महिला या बांगलादेशातील जिहाद्यांसोबत मिळालेले आहेत। साधारण महिनाभरापूर्वी निलंबित महिला पोलीस कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर होती। तेव्हा एका तरुणीनं आपण बांगलादेशी असल्याचं सांगत आपल्याकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची कैफियत मांडली। महिला पोलीस असल्यानं आपल्याला मदत मिळेल अशी अपेक्षा त्या तरुणीला होती। मात्र महिला पोलीस हवालदारानं त्या तरुणीला शुक्रवार पेठ पोलीस चौकीत आणलं। तिथं कुंटणखान्याच्या मालकिनीला बोलावलं, काही व्यवहार झाला आणि त्या तरुणीला पुन्हा त्या नरकात ढकललं। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर संपूर्ण पोलीस दल आणि पुणेकरांमध्ये एकच खळबळ उडाली। वरिष्ठांकडून चौकशी झाली, त्या महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आणि पीडित तरुणीची रवानगी बांगलादेशला करण्यात आली आहे। दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत। मंगळवारी रात्री पुण्यातल्या बुधवार पेठेत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। तब्बल 3 तास चाललेल्या कारवाईत 3 उपायुक्त, 8 एसीपी आणि 55 पोलीस अधिकाऱ्यांसह शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण बुधवार पेठ पिंजून काढली। 3 डीसीपी, 8 एसीपी, 22 पीआई, 55 अधिकारी आणि 600 कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे 41 बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे ते कॉम्बिंग करण्यात आला। या दरम्यान जवळजवळ 700 पेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेला आहे। या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे, काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहे, त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे। काही दिवसांपूर्वी 10 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। आता या प्रकरणातील मुख्य दुवा शोधण्याचं काम सुरू आहे। मात्र पुणे शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात अशा मोहिमा सातत्यानं राबवण्याची गरज असल्याचं आमदार हेमंत रासने यांनी म्हटलंय। ते ज्या महिला कर्मचारी होती त्या पोलीस महिला कर्मचारीचं निलंबन केलं। त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लगेच तिथं कॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि माझ्या मते रात्री 12 ते 3 या पद्धतीने त्यांनी संपूर्ण तो परिसर सील करून त्या ठिकाणी पूर्ण त्याची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये 2 बांगलादेशी महिलासुद्धा सापडल्या आणि त्यांनी त्वरित अटक केली। पोलीस प्रशासनाने घेतलेली तत्परतेची भूमिका त्याचं आधी समर्थन करतो आणि ज्या चुकीच्या पद्धतीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तो प्रकार हाताळला होता त्याचा निषेध करून ज्या योग्य ती पोलीस वरिष्ठ पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीची कारवाई केली त्याचं मी समर्थन करतो। शिक्षणासाठी आणि पोटा पाण्यासाठी आलेल्या तरुणी दलालांमार्फत वेश्या व्यवसायात अडकतात। काही मुलींना या नरकातून बाहेर पडायचं असतं, पण रक्षकच भक्षक बनत असतील तर अशा मुलींनी दाद मागायची तरी कुणाकडे।
पोलीस दरबारी आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेनं पुण्यातील बांगलादेशी महिला ही पोलीस ठाण्यामध्ये गेली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या महिला कर्मचाऱ्यानं तिला पुन्हा कुंटणखान्यामध्ये नेण्यास भाग पाडलं. या संपूर्ण प्रकारानंतर पुणे शहरामध्ये खळबळ उडाली. आता या संपूर्ण घटनेनंतर पुणे पोलिसांनी खबरदारी म्हणून कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं. मात्र हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं असलं तरी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती या घटनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिलेचं जरी निलंबन झालं असलं तरी या बांगलादेशी महिलेला खरंच न्याय मिळणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.